ते यांनी आता तुम्हाला हे माहित आहे एफ-आय वाल्यांनी बाईंग केली इतक्या करोडची, डी-आय वाल्यांनी सेलिंग केली. हे जे तुम्हाला डेटा येतो अगदी शांतपणे विचलित अजिबात होत नाहीत. तशा पद्धतीने मार्केट घेऊन जातात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर प्रॉफिट बुक करतात, बाहेर पडतात. म्हणजे तोच ड्रामा, ती सायकल, त्या गोष्टी आपल्याला कॅच करायच्या आहेत. ते आज मी तुम्हाला सांगेन. त्यानुसार तुम्ही सुद्धा अगदी त्यांच्या सोबतच त्या बडी मंडळी सोबत आपल्याला कशी एंट्री घेता येईल या गोष्टी शोधायच्या आहेत. आणि त्या एकच प्लॅटफॉर्म आहे फक्त चार्ट. चार्टवर अशा काही गोष्टी शोधायच्या की त्यानुसार आपण स्मार्ट मनी बड्या प्लेयर सोबत एंट्री घेऊन एक चांगली मुवमेंट कॅच करू शकू आणि चांगलं प्रॉफिट आपण मिळवू शकू या दृष्टीने आपल्याला काम करायचं. परत आणखी एक बाब सांगतो तुम्हाला. आज आपल्याला इतका एकच चॅप्टर घ्यायचा आहे. आणखी एक बाब सांगतो तुम्हाला. फर्स्ट हाफ मध्ये म्हणजे पहिल्या सेशन मध्ये 11:30 वाजेपर्यंत दोन गोष्टी घडतात. बघा रिअल आहेत का सांगा, किंवा आपल्या सुद्धा लाईफ मध्ये, त्या ट्रेडिंग लाईफ मध्ये त्या गोष्टी आलेल्या आहेत. बघा, जे रिटेल बिगिनर्स लॉस घेतलेले असतात, जी मंडळी तुमच्या माझ्यासारखी मंडळी जी लॉस घेतलेली असतात पहिल्या सेशन मध्ये, ती मंडळी दुपारच्या सेशन मध्ये मार्केटकडे बघत सुद्धा नाहीत, निघून जातात. वाक्य करेक्ट आहे का सांगा? सकाळच्या सेशन मध्ये लॉस घेतलेली मंडळी नंतर मार्केटकडे फिरून सुद्धा बघत नाहीत, निघून जातात. वाटल्यास मार्केटला 4 शिव्या देतात बरं का, आणि निघून जातात. किंवा कुठल्या ग्रुपवरून जर एखादा कॉल घेतला असेल तर त्या ग्रुपला नाव ठेवतात की असा कुठं ग्रुप असतो का माझा लॉस झाला, असं झालं तसं झालं. किंवा कोणाची सर्व्हिस घेणार असतील तर परत त्यांना म्हणतात की आता असं असतं का आमची एक महिन्याची फीस घ्यायची आणि लॉस करायचा, असं काही पण असतं. त्याचे वेगवेगळे रिझन्स असतात बरं का. आणि दुसरी गोष्ट, जे मंडळी छोटे छोटे प्रॉफिट घेतात बरं का, असे काही मंडळी असतात रिटेलर आणि बिझनेस मध्ये की खूप चाणाक्ष असतात. त्यांचं एक ठरलेलं टार्गेट असतं. भलाही स्टडी कमी असेल मान्य आहे, पण त्यांना जी आयडिया आलेली आहे, त्यांना जी ट्रिक आलेली आहे, त्याला काय म्हणतो स्ट्रॅटर्जी, त्याला सुद्धा एक स्ट्रॅटर्जी म्हणता येईल, त्या वागण्याची स्ट्रॅटर्जी म्हणता येईल त्यांना. मार्केटमध्ये कसं बिहेव करायचं ही स्ट्रॅटर्जी, त्याला आपण नाव देऊ स्ट्रॅटर्जी. ही जी गोष्ट आहे, समजा 500 आले, 1000 आले, ते लोक इतके हुशार नसतात, चाणक्य असतात पुण्या या स्ट्रॅटर्जीच्या इम्प्लिमेंट मध्ये. इकडे हुशार नसतात. किती पॉइंट आले, किती टक्के प्रॉफिट झाला किंवा किती मुवमेंट मिळाली या गोष्टीचं त्यांना देणं घेणं नसतं. त्यांना एकच माहित असतं, आज 500 आले, मला बस झाले खूप आजच्या दिवसासाठी. उद्या 700 आले, मला बस झाली. नंतर 1100 आले, मला बस झाली. या पद्धतीने जे व्ह्यू ठेवतात, जी स्ट्रॅटर्जी बनवतात, ती मंडळी नंतर एंट्री करत नाहीत, शांतपणे मार्केट सोडून देऊन जातात. बघा करेक्ट आहे का? असं काही वर्ग आहे मार्केटमध्ये अवेलेबल, पण त्यांना बाकीच्या गोष्टीचं काही देणं घेणं नसतं. मग दोन प्रकार झाले. एक तर लॉस घेतलेली मंडळी का निघून जातात, कारण त्यांच्याकडे कॅपिटलच नसतो. सकाळी 10,000 आणलेले असतात कुठून तरी, सकाळी 2-3 लॉट घेतात, मल्टिपल काहीतरी कुठली तरी ओटीएम ची बाय करतात, ऑर्डर फसते आणि जसाही लॉस झाला, सुरुवातीला लॉस होतो तुम्हाला माहित आता, या कॉमन गोष्टी 3,000 होतो, परत ती 7च उरतात, परत ऑर्डर टाकतात, परत एखाद्या 500 रुपये 700-800 प्रॉफिट होतो, परत वाटतं त्यांना, परत दुसरे लॉट ऍड करतात, परत ऑर्डर टाकतात. असं मल्टिपल ट्रेड करून 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 शेवटी तो 3,000चा लॉस 9,000कडे नेतात आणि शेवटी म्हणतात मार्केट काही चांगलं नाही, चला निघा. म्हणून ते मार्केट सोडून जातात. लॉस होण्याचे असे भरपूर रिझन आहेत. किंवा दुसरं पण रिझन सांगता येईल, सकाळी झालेला प्रॉफिट, म्हणजे याला असं म्हणता येईल
मॉर्निंग में प्रॉफिट और आफ्टरनून में लॉस. बघा हे किती जणांसोबत होतंय का? हे वाक्यावर आहे का काही? त्याला विश्वास ठेवता येईल का वाक्यावर काही? मॉर्निंग में प्रॉफिट और आफ्टरनून में लॉस. बघा किती जणांचं कमेंट आलं करेक्ट आहे म्हणून. का तर सुरुवातीला आपण प्रॉफिट कमवलेला असतो, पण आपल्यामध्ये जे ग्रेडीपणा आहे, जो जो काही म्हणजे आणखी हवा आहे मार्केटमध्ये परत मला मिळू दे प्रॉफिट, या ग्रेडीपणामुळं सकाळी जर समजा 5,000 रुपये उदाहरणामध्ये प्रॉफिट आला असेल, तर त्यांना तो प्रॉफिट यांच्यापेक्षा ते लोक बरे 700-800 घेऊन एकदम मार्केटमधून बाहेर पडलेले आहेत. उद्या बघू ही जी स्ट्रॅटर्जी आहे, या स्ट्रॅटर्जी लोक बरे यांच्यापेक्षा. कारण ही लोक 5,000वर सुद्धा समाधान न मानणारी, आणि सुरुवातीला जर यांनी 2 लॉट टाकलेले असतील ना, गंमत बघा, तर यांचा ग्रेडीपणा असं यांना सांगतो की आता मला सगळं कळतं, मला खूप मार्केट कळतं, मला जमतं, आता माझ्याशिवाय मार्केटचा काही विषय नाही असं म्हणतात. आणि सुरुवातीला 2 लॉटनं एंट्री करणारे हेच ट्रेडर सेकंड ऑर्डर टाकते वेळी 4 लॉट एंटर करतात. बघा रिअल आहे का? पॉसिबिलिटी रिअल आहे का ते सांगा. 5,000 रुपये प्रॉफिट होता 2 लॉटवर कमवलेला, नंतर 4 लॉट एंटर करतात, आणि जसंही एंट्री झाली यांची की मार्केट फिरतं, यांच्या अगेन्स्ट जातं. मग बघा 2 लॉटनं होणारा प्रॉफिट आणि 4 लॉटनं होणारा लॉस, यातला डिफरन्स काढा. किती वेगानं प्रॉफिट वेगानं होईल का हा लॉस वेगानं होईल? साहजिकच लॉस वेगानं होईल. मग यांचा जो प्रॉफिट होता सुरुवातीचा 5,000 रुपये दिसत असलेला, एक त्यांना सुरुवातीचे 5 मिनिट दिसायला लागेल, मग त्या प्रॉफिट मधला थोडासा भाग कमी व्हायला लागेल. मग त्यांना बरं वाटेल, ठीक आहे, काय वाटणार नाही, थोडस सुद्धा काही टेन्शन येणार नाही की तो प्रॉफिटच होता माझा, मला काय अडचण आहे. आता 4,000 उरला तर 4,000 आहे ना शिल्लक, आणखी एक गेलाय ना, जाऊ द्या. या मानसिकतेनं परत तिथं राहतात. त्या 4चा 3 वर येतो, 3 वर आलं तरी यांचं काय बिघडत नाही, तरी म्हणतात आता कव्हर होईल ना, आता 3.5 दिसत होता मला, आता कव्हर होते की बघा, आता 4 दिसतोय मला, 4.25 दिसतोय, आता जाईल की 5 वर गेली मी निघेल बाहेर. या मानसिकतेमध्ये ते असतात. आणि 3चा सरळ सरळ जिथं एंट्री टाकली होती 2 लॉटनं तिथपर्यंत येऊ, ती पोझिशन आल्यानंतर त्यांना कुठंतरी क्लिक व्हायला लागतं डोक्यामध्ये, अरे छान, माझं सकाळी 5,000 प्रॉफिट होता, मी आता ही इथे एंट्री टाकल्यामुळं माझा लॉस झालाय, खाली आलाय, आणखी वरी जायला पाहिजे, या हिशोबानं मग विचार करायला सुरुवात करतात. तोपर्यंत काय होतं माहिती आहे का, तुम्हाला कॅन्डलच्या लँग्वेज मध्ये सांगतो बघा, कनेक्टिंग डॉट कसे जुळतील आणि तुम्ही पण याला अग्री कराल. गंमत काय होती माहिती आहे का, 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर यांनी डाऊन साईडला जर सुरुवातीला 5,000 प्रॉफिटची एंट्री घेतलेली असती, डाऊन साईडची मुवमेंट मिळालेली असते, आणि मार्केट एका सपोर्ट लेवलला आलेलं असतं, आणि तिथून थोडं करेक्शन साठी मार्केट वर जाणार असतं. त्याचा स्वभाव आहे मार्केटचा, हे आपल्याला माहिती आहे, लोकांना नाही, किंवा 5,000 प्रॉफिट वाल्यांना पण नाही. मग 1 2 3 4 5 कॅन्डल तो ग्रीन बनवतो, छोट्या छोट्या डोजी टाईप म्हणा, कसे म्हणा, आणि ते करेक्शन करायला वरती जातं, रिव्हर्सल करायला पुलबॅक साठी वरती जातं. तर हे बेनं 4 लॉटनं पुलबॅक साठी एंट्री घेतलेलं असते डाऊन साईडला, आणि ते तर वर मार्केट पुलबॅक कडे निघालेलं असते. मग ह्या पुलबॅक मध्ये ह्याचं सगळं कॅपिटल संपलेलं असते. बघा पुलबॅक मध्ये कॅपिटल म्हणजे याचा तो अगोदरचा ट्रेड 5,000 प्रॉफिट वाला ट्रेड पूर्णपणे ब्रेक इव्हनला आलेला असतो, किंवा 400-500 लॉस सुद्धा याला दिसलेला असतो या ठिकाणी. तोपर्यंत मार्केट करेक्ट, त्याचा लॉस कुठं होतोय बघा, आणि परत अडकतो बघा. जसंही मार्केटनं त्याचं पुलबॅक करेक्ट केलं, किंवा इथं आपण फिबोनाचीची लेवल लावली 0.381 का किती आहे ते, 318 किती लेवल आहे ते, 618 सॉरी 618 लेवल पर्यंत, आपल्या 618 किंवा 0.65 या झोन पर्यंत मार्केट पुलबॅक साठी गेलेलं असतं, आणि तिथून सरळ डाऊन ट्रेंडला ते येणार असतं, किंवा रेजिस्टन्स तिथं फेस करून डाऊन साईडला निघणार असतं. मग हे नेमकं काय करतं, आता माझा 5,000 आलेला प्रॉफिट सगळं मार्केटने घेऊन गेले, आता मला नको म्हणून नेमकं इथं एक्झिट घेतं मार्केट ऑर्डरनं, आणि जसंही एक्झिट घेतलं त्याला मार्केट बाहेर टाकतं, आणि चार्टच्या स्वभावानं चार्ट परत डाऊन साईडला निघतो, आणि
हा एक्झिट होतो आणि मार्केट सुरुवातीला जितका वेगानं पडलं होतं त्याच्यापेक्षा दुप्पट वेगानं खाली पडायला लागतं. परत हा विचार करतो मला मार्केट जमतच नाही, परत हा एंट्री टाकत नाही. सगळी मुवमेंट संपल्यानंतर शेवटी त्याला वाटतं आता एंट्री टाकली असती बरी झालं असतं. बघा ही पॉसिबिलिटी आहे. तुम्हाला कळलं का? कॅन्डलचं सुद्धा कनेक्टिंग इथं दिलेलं आहे आणि याचे 5 कसे संपले 4 लॉटनी हे पण सांगितलेलं आहे. कळलं? पुन्हा कोणाला कळलं? उदाहरण अगदी योग्य होतं का? मेसेज मध्ये लिहा. पटलं का? या पद्धतीने ही रिटेल मंडळी लॉस करतात. म्हणून मॉर्निंग मध्ये कमवलेला प्रॉफिट हे लोक शेवटपर्यंत घेऊन जाऊ नाही शकत. त्याचं ही रिझन आहे. शेवटपर्यंत मार्केट प्रॉफिट न टिकवण्याचं हे रिझन आहे. मल्टिपल लॉटनं पण ट्रेड करतात. यांना हे समजत नाही पुल बॅक रॅली किंवा हे लेवल्स किंवा हे जे रेजिस्टन्स सगळे प्रकार आहेत त्यांना म्हणतात. या सगळ्यावर एकमेव उपाय आहे. सकाळी कमवल्यानं प्रॉफिट किल स्विच करा. किल स्विच सिस्टीम सगळ्या ब्रोकरनी आता अवेलेबल केलेली आहे. किल स्विच म्हणजे एकदा लॉक केल्यानंतर डिमॅट प्रॉफिट झालाय तुम्हाला साजेसा आणि तो डिमॅट लॉक केल्यानंतर अशी सिस्टीमच आहे. ते दिवसभर कितीही प्रयत्न केला ओपन होणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजताच ओपन होतं. याला किल स्विच सिस्टम असे म्हणतात. तुम्हाला माहिती आहे बऱ्याच जणांना. ते जर यूज केलात तर ब्रह्मदेव जरी आले तरी तुम्हाला दुसरी ऑर्डर त्या डिमॅट मध्ये टाकता येणार नाही. तो प्रॉफिट तुमचा. या पद्धतीने जर आपण काम केलात ना, पहिली ऑर्डर मिळली, पहिला ट्रेड सक्सेस झाला, किल स्विच करून टाका, राम राम करा मार्केटला. काय होईल ते होते पुन्हा मार्केटमध्ये. आणि दुसऱ्या दिवशी परत सकाळी या मॉर्निंग मध्ये आणि फ्रेश कॅपिटल फ्रेश ट्रेड घ्या. ही सिस्टीम इम्प्लिमेंट केल्यानंतर मॉर्निंग मध्ये झालेला प्रॉफिट शेवटपर्यंत घरी घेऊन जाऊ शकतो आपण. बघा कळलं का? बघ या पद्धतीने काम करायचं आहे. ओके. आता पॉइंट लिहूया आपण. आपल्या स्ट्रॅटजीचे पॉइंट देतो झोन 3 चे. झोन 3 सेटअप खालील रूल्स नुसार यूज करावा. झोन 3 सेटअप खालील रूल्स नुसार यूज करावा. इतकं सगळं दिल्यानंतर पुन्हा चार्ट वर जाऊन तुम्हाला ते सगळं समजून सांगायचं आहे. त्यानंतर मग सुट्टी. चार्ट रिडिंग घ्यायचा विचार होता पण नको म्हटलं जाऊ दे. हेच स्ट्रॅटर्जी खूप IMP आहे. त्यामुळं अगदी व्यवस्थित याला दिल्यानंतर चला लिहा. ही झोन 3 स्ट्रॅटर्जी फक्त इंडेक्स मध्ये त्यातही निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी यामध्ये वर्क होते. स्टॉक मध्ये वर्क होत नाही. ही स्ट्रॅटर्जी फक्त इंडेक्स मध्ये निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी यामध्ये वर्क होते.
स्टॉक मध्ये वर्क होत नाही. दुसरा पॉइंट लिहा, 1 2 3 टाका. घड्याळात दुपारी 1:30 झाले आहेत. घड्याळात दुपारचे 1:30 झाले आहेत, तेव्हा ही स्ट्रॅटर्जी सुरुवात होते आणि 3:30 वाजेपर्यंत वर्क होते. घड्याळात दुपारी 1:30 ही स्ट्रॅटर्जी स्टार्ट होते, 3:30 वाजेपर्यंत वर्क होते. ओके, टायमिंग तुम्हाला कळलेला आहे. त्या अगोदर स्ट्रॅटर्जी लागू होत नाही. 1:30 बघायचं आहे. ओके, पुढे लिहा. तिसरा पॉइंट, या स्ट्रॅटर्जीसाठी फक्त 15 मिनिट टाइम फ्रेम यूज करावा. या स्ट्रॅटर्जीचे अनालिसिस करण्यासाठी फक्त 15 मिनिट टाइम फ्रेम यूज करावा. ओके, पुढचा पॉइंट आहे घड्याळात 1:30 कॅन्डल क्रिएट झाल्यापासून घड्याळात 1:30 झाल्यानंतर जी कॅन्डल क्रिएट होते तिथपासून ती कॅन्डल 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर क्लोज होईपर्यंत वेटिंग करावी. ती कॅन्डल क्लोज होईपर्यंत वेटिंग करावी. त्या कॅन्डलची क्लोजिंग 1:45 होईल. 1:45 होईल. बघा, इथपर्यंत करेक्ट आहे का? लिहून घेतलात का? आणि हे वाक्य कळलं का? बघा, लेटेस्ट वाक्य किती जणांना कळलं? काय झालं? एवढं वाक्य रिपीट करा शेवटचं वाक्य का? खूप सावकाश चाललोय मी, लक्षपूर्वक द्या. तुमचा मला काल राग म्हणू नका, तुमचा मला काल टीव्ही ऑन असल्याचा आवाज आला, त्यामुळे मी आज असं बोलतोय की थोडं सर्वांनी टीव्ही बंद करावा. घरातील वातावरण थोडं शांत ठेवण्याचा प्रयत्न करा असं मला वाटते. बरेच जण गादीवर, म्हणजे असं काय म्हणते त्याला, आता मराठीतच बोलतो, गावरान भाषेत, आडवं पडून किंवा निवांत उशी खाली डोकं देऊन कानात हेडफोन घालून ऐकतात. ही सिस्टीम लर्निंग साठी योग्य नाही. जसं शाळेमध्ये कॉलेजमध्ये अध्ययनासाठी बसतो तसं खुर्चीमध्ये टाईट बसा. खुर्ची नसेल तर भारतीय बैठक घ्या आणि समोर आपल्या नोट्स, वही, पेन, पाण्याची बॉटल हे सगळं घ्या आणि त्यानंतर सुरुवात करा. इतक्या अवस्थेत कोण नाही सांगा, बघा, आपापलं तपासा, स्वतः आपण तसे आहोत काय एकदा तपासून बघा, किती जण आहेत. इट्स ओके. सगळेजण आहेत, गृहीत धरू. आता वाक्य रिपीट करतो. घड्याळामध्ये 1:30 झाले तेव्हा जी कॅन्डल क्रिएट झाली आहे तिथपासून ती कॅन्डल क्लोजिंग होईपर्यंत वेटिंग करावी. त्या कॅन्डलची क्लोजिंग 1:45 होईल. असं शेवटचं वाक्य होतं. अगदी बारकाईवर डिटेल्स
फर्स्ट क्लासमध्ये मुलगा आल्यानंतर पोरीपाटी असते बघा, जसं आपण त्याच्या हाताला धरून गिरवतो तशा पद्धतीने ही सुरू आहे. म्हणजे तुम्ही क्लासेस संपल्यानंतर कुठल्याही तुम्हाला दुसऱ्या अडचणीचा सामना करण्याची वेळ येऊ नये किंवा मला सिंगल प्रॉब्लेम साठी मेसेज लिहिण्याची किंवा कॉल करण्याची वेळ येऊ नये सरिता, असं मला हे समजत नाहीये, मी काय करू, इतकी मी काळजी घेतोय बरं का, सिक्रेट देतोय, काळजी घेते. हे फक्त तुमची लर्निंग व्यवस्थित व्हावी, तुम्हाला साजेसा प्रॉफिट रोज व्हावा अशी माझी इच्छा आहे मनातून. तसा मला प्रॉफिट होते तसं बिलकुल माझा एकही स्वार्थ नाही, तुम्हाला कळत असेल माझ्या स्वभावातून. मला एकट्यालाच प्रॉफिट व्हावा आणि सगळ्यांना होणे अजिबात नाही. आपल्या कॉमन ग्रुपवरल्या किती लोकांनी आज प्रॉफिट कमवलं आपल्या वेळेनुसार हे तुम्हाला पण माहिती आहे बघा, किती जणांना वाक्य आवडले. तसं तुम्ही सुद्धा क्लास मेंबरनी माझ्यासारखे सर्वचे सर्व पॉइंट गेन केले पाहिजे. तुमचा एसएल हिट झालाच नाही पाहिजे 100, 100, 150 पॉइंट जिथपर्यंत रॅली आहे 1000 घेऊन 1500 टच तुम्ही सुद्धा केले पाहिजे. तसं आज आणि काल आपल्याकडनं झालं, रोजच होते, तुम्ही बघताय आता, एका दिवसात नाही राहिला ते. त्यामुळं ही किमी आहे हे आपल्या क्लासमध्येच आहे. असं काही नाही की माझ्याकडे दुसरा पण डीप स्टडी आहे, मी तुम्हाला शिकवतोय वेगळं आणि तिकडचं इम्प्लिमेंट करतोय, अजिबात नाही. मी तिकडचं आणखी ओपन पण करून बघितलेलं नाही, फक्त क्लासेस केलेले आहे. तर तो स्टडी मला इथून पुढे करायचा आहे. जर तुम्ही 20 मेंबर नाही दिले मला, सर्व मेंबरने आपल्या, तुम्ही 22, 25 आणि पाठीमागचे 40 या लोकांनी जर सहकार्य केलं नाही बरं का, तर मी क्लासेस बंद करून टाकेल, काही अडचण नाही बरं का. आणि माझ्या स्टडीला लागेल मी. जसं श्रीमान योगी कादंबरी तुम्हाला माहिती आहे 1300 पानांची आहे, तसं 1300 पानांच्या नोट्स आहेत माझ्याकडे, मला तेच रीड करायला 1 वर्षभर लागेल. तर ते तितकं केल्यानंतर मी कधीच आयुष्यात कधीच क्लासेस घेणार नाही, त्याची गरजच नाही मला. आज 400 पॉईंट वरनं डेली मी पुन्हा 1000, 1500, 2200 पॉईंट कडे जातो. कसलंही मार्केट असू दे, चॅलेंज नाही. तर जसं मागे एक वाक्य बोलून गेलो तुम्हाला मी 20 दिवसापूर्वी, की आज शुक्रवार आहे तर पुढच्या शुक्रवारी गॅप अप ओपन करायचं का गॅप डाऊन ओपन करायचं हे आज कळतं, हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ते मला पण कळतं, मी पण ते शिकायला ठेवत असतो. पण तिथे आणखी त्याचा एकदम हार्डल स्टडी मी केलेला नाही बरं का. जे हार्ड त्याला पीएचडी लेवल म्हणतात त्या लेवल पर्यंत आणखी मी पोहोचलेलो नाही, कारण त्याला वेळच नाही माझ्याकडे मटेरियल शिवाय. कळतंय का बघा बोलणं. त्यामुळं बाकीचे अपेक्षा एवढीच आहे की तुम्ही जसं शिकताय तसं बाकीच्यांना पण शिकू द्या आणि आपली जर्नी व्यवस्थित चालू द्या, असं मला वाटते. तिथं जर खूप असला तर मी तुम्हाला अपडेशन पण देऊ नाही शकत, अशा पण गोष्टी आहेत. मला तर काय देणे नाही, तुम्ही जरी सायकल नाही चालवली असं पण होऊ शकतं ना. त्याच्यामुळं जे आपले बांधव आहेत आपल्या ग्रुपवर बरेच भगिनी आहेत, त्यांच्या माहिती बाबा हा व्यक्ती आहे व्यवस्थित शिकवतो, इकडे या, अशा पण गोष्टी आहेत. त्याच्यामुळं बिलकुल तुम्ही सायकल आपल्या क्लासेस चालू ठेवण्यासाठी प्रयत्न करावं असं माझं एक ठाम मत आहे. बघा आपल्या जुन्या बॅचचे मेंबर सोमनाथ बारे परत एकदा नव्यानं सेकंड म्हणजे 5वी बॅच जॉईन करण्यासाठी आजपासूनच जॉईन झालेले आहेत. त्यांना ऍक्सेस दिलाय मी बरं का. त्यांना 10,000 रुपये बोललो, त्यांनी देतो म्हणले वन टाइम, काहीच प्रॉब्लेम नाही. आहेत आपल्यामध्ये आता सध्या ऐकत आहेत. अशा पद्धतीनं म्हणजे बरेच जण आपले असे मेंबर आहेत की त्यांना करमत नाहीये आता, परत 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 ऐकावं वाटतं आणि एक परफेक्शन यावं वाटतं आपल्या सगळ्या स्टडीचं क्लासेसचं. त्यामुळे पण बरेच जण जॉईन करायला इच्छुक आहे. ओके, असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. बारे सरांचा खूप चांगला स्टडी आहे, कन्फर्मेशन साठी येत आहे, बिलकुल मला त्याची खात्री आहे. त्यांना या बॅच मधून म्हणजे नेक्स्ट बॅच मधून जितक्या जास्त परफेक्शन होईल तितके देण्याचा प्रयत्न करेल, वेळोवेळी फोन सुद्धा करेल. कारण आणि आता सध्या बॅचला माझा बाप्पा आहेत आपल्याकडे, ते पण फर्स्ट बॅचला होते, ते पण तुम्हाला मी सांगायला विसरणार नाही. माझा बाप्पा तुमच्याकडे आजपर्यंत 50 दिवस रेडी आहे, दररोज उपलब्ध आहे. करेक्ट आहे का? सरांना विचारा किंवा त्यांनी कॉमेंट द्यावं. ओके, अशा पद्धतीनं शिक्षक आहेत झडपीचे माझ्यासारखे. ओके, असू द्या. हा कुठपर्यंत आला? घड्याळात 1:30 पॉईंट झाला ना. पुढची स्टेप घ्या, पुढचा पॉईंट घ्या.
1:30 कॅन्डल जशी ही क्लोजिंग होईल, 1:30 कॅन्डल जशी ही क्लोजिंग होईल, त्या कॅन्डलची क्लोजिंग होरिझॉन्टल लाईनने मार्क करायची आहे. 1:30 कॅन्डल जशी ही क्लोजिंग होईल, ती कॅन्डल होरिझॉन्टल लाईनने मार्क करायची आहे. लिहून घ्या. किती जणांना कळलं कन्फर्मेशन द्या. हे वाक्य किती जणांना कळलं. बरेच जण या पॉइंटला गफलत करतात. 1:15 कॅन्डल 1:30 क्लोज झाल्यावरच मार्किंग करून ठेवतात. बघा, पाठीमागच्या बॅचेसचे मला अनुभव आलेले सांगतोय तुम्हाला, पण त्यांना मला करेक्शन करावं लागले, करेक्शन सांगावं लागले की असं नाही, असं होतं. तुम्ही नाही करणार ते. आताच तुम्हाला डायरेक्टली देतोय मी सगळं असं एकदम ओकेच. मग आपल्याला ड्रॉ करायची लाईन कोणती आहे? 1:45 ड्रॉइंग करायची आहे. करेक्ट. हा, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर बँक निफ्टीमध्ये, फिन निफ्टीमध्ये आज सुद्धा बघा ड्रॉइंग करून काही प्रॉब्लेम नाही. आता करू नका, आधी लिहून घ्या, नंतर करा. खूप अनालिसिस बघायचे तसं आपल्याला. झोन 3 तुमच्या पूर्णपणे गळी उतरली पाहिजे. ओके, होरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची आहे. पुढे घ्या, पुढचं वाक्य. याच होरिझॉन्टल लाईनला झोन 3 लाईन असे म्हणतात. याच होरिझॉन्टल लाईनला झोन 3 लाईन असे म्हणतात, किंवा याला हनुमान स्ट्रॅटर्जी असे सुद्धा म्हणता येते. हनुमान स्ट्रॅटर्जी. आता हनुमान स्ट्रॅटर्जी का नाव ठेवले बघूया, सांगतो तुम्हाला त्याचे एक्सप्लेन. याच होरिझॉन्टल लाईनला झोन 3 लाईन असे म्हणतात, किंवा याला हनुमान स्ट्रॅटर्जी सुद्धा म्हणतात. ओके. अर्जुन. बघा, किती जणांना महाभारत माहिती आहे? त्यातील थोडं कनेक्टिंग डॉट आहे या ठिकाणी, त्यामुळे तिकडे घेऊन चाललो मी तुम्हाला. अर्जुन आणि हनुमान यातील फरक तुम्हाला सांगता येईल? हनुमान त्याच्या रथावर बसून राहिला होता, त्यामुळे तो रथ व्यवस्थित स्टेबल राहिला होता त्याचा. अर्जुन रथामध्ये आतमध्ये युद्ध करत होता असं. हो हो. हा, बघा, म्हणजे अर्जुन अशी होती की स्वतःची प्रगल्भ बुद्धिमत्ता असल्यामुळं त्यांना जे वाटते पुढे इम्प्लिमेंट करायचे. बघा, आणि हनुमान असं होते की जे सांगल तितकंच, काही विषय नाही, सांगल तितकंच करत होते, स्वतःच काही डोकं लावत नव्हते. बरोबर. ते जे काय, कुठली लक्ष्मणाला शक्ती लागल्यानंतर काय पर्वतच एका हातावर आणले होते बघा. बरोबर. ते तशा पद्धतीनं आपल्याला या स्ट्रॅटर्जी मध्ये हनुमान बनायचे, अर्जुन बनायचं नाही. यासाठी इकडे आणलो मी तुम्हाला. महाभारतामध्ये हनुमान का बनायचं आहे, तर जी कॅन्डल 1:30 कॅन्डल 1:45 क्लोजिंग होते ना, तिलाच मार्क करायचं आहे, बाकी काही करायचं नाही. जितकं सांगितलं तितकंच करायचं आहे, डोकं दुसरीकडे कुठं लावायचंच नाही. मग तिची म्हणजे तिच्या पुढची कॅन्डल मार्क करू का, 1:15 मार्क करू का, आणखी कुठल्या दुसऱ्या टाइम फ्रेमवर जाऊन मार्क करू का, असला काय भानगडीत पडायचं नाही. ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीनं फॉलो करायचं. म्हणजे हनुमान स्ट्रॅटर्जी जशी आहे तशी उचलायची आणि इम्प्लिमेंट करायची. ओके, याची तुम्हाला रिझल्ट दाखवतो, मग तरी मजा येईल. ओके, याला हनुमान स्ट्रॅटर्जी सुद्धा म्हणतात. असं झालं का? पुढे लिहा आता. लिहा. झोन 3 लाईन मार्क केल्यानंतर झोन 3 लाईन मार्क केल्यानंतर 1:30 जी कॅन्डल आहे, झोन 3 लाईन मार्क केल्यानंतर जी क्लोजिंग 1:30 जी कॅन्डल आहे,
31 ची जी कॅन्डल आहे ती कॅन्डल ग्रीन असेल, ती कॅन्डल ग्रीन असेल तर क्लोजिंग अपसाइडला होईल. ती कॅन्डल झोन 3 कॅन्डल जर ग्रीन असेल तर ती क्लोजिंग अपसाइडला होईल आणि झोन 3 कॅन्डल जर रेड असेल तर क्लोजिंग डाऊन साइडला होईल. बघा कळलं का? सत्य पण आहे का सांगा. झोन 3 कॅन्डल जी आहे ती जर ग्रीन असेल तर क्लोजिंग अप साइडला होईल. आणि ती कॅन्डल जर रेड असेल तर क्लोजिंग डाऊन साइडला होईल. वाक्य कळलं का बघा? फक्त श्रीपाद सरांना कळलंय, बाकीची शांतता आहे. पहिल्याच तासिकेत झालेला आहे हा भाग. अप साइडला असते, रेड कॅन्डलची क्लोजिंग खाली असते. तेच सांगितलं मी, दुसरं नाही काही. फक्त या ठिकाणी शब्द वापरला होता झोन 3 कॅन्डल, बस. पुढे लिहा की झोन 3 लाईन सपोर्ट म्हणून काम करेल, रेजिस्टन्स म्हणून काम करेल. किती प्रकार द्यालोय मी तुम्हाला आतापर्यंत? किती झाले? आता मी 13च म्हटले होते, पण वाढले का अजून काही? ही झोन 3 लाईन इथून पुढे म्हणजे 1:45 नंतर मार्केट क्लोजिंग पर्यंत सपोर्ट म्हणून काम करेल, रेजिस्टन्स म्हणून काम करेल. ही झोन 3 लाईन 1:45 नंतर सपोर्ट म्हणून काम करेल, रेजिस्टन्स म्हणून काम करेल. कळलं? दिलात? ओके, पुढे लिहा, कंटिन्यू. पुढचा नंबर आहे ह्या एका लाईनवर एकूण 4 प्रकारचे सिनेरिओ क्रिएट होतात. बघा किती कमाल आहे. या एका लाईनवर एकूण 4 प्रकारचे सिनेरिओ क्रिएट होतात. ही जर 4 तुम्हाला समजले हो, विषय संपला. देणारच आहे 4. आता 1 2 3 4 टाका किंवा ABCD टाका. इनपुट पॉइंट आहे. ह्या एका लाईनवर 4 प्रकारचे सिनेरिओ क्रिएट होतात. ABCD टाकणार असेल तर ए घ्या. सपोर्ट म्हणून काम करताना अपसाइडला मुवमेंट देईल. झोन 3 लाईन सपोर्ट म्हणून काम करताना अपसाइडला मुवमेंट देईल. झोन 3 लाईन सपोर्ट म्हणून काम करताना अपसाइडला मुवमेंट देईल. नंबर 1. नंबर 2 म्हणजे बी, सपोर्ट ब्रेक केल्यास आणि रिटेस्ट झाल्यास डाऊन साइडला एंट्री मिळेल. सपोर्ट ब्रेक केल्यास आणि रिटेस्ट झाल्यास डाऊन साइडला एंट्री मिळेल. कळलं का बघा? नंबर 3 यातला रेजिस्टन्स म्हणून काम करताना डाऊन साइडला एंट्री मिळेल. रेजिस्टन्स म्हणून काम करताना डाऊन साइडला एंट्री मिळेल. झोन 3 लाईन रेजिस्टन्स म्हणून काम करताना डाऊन साइडला एंट्री मिळेल. आणि यातला चौथा आहे, चौथा पॉइंट असा आहे,
रेजिस्टन्स ब्रेक झाल्यास आणि रिटेस्ट झाल्यास अपसाइड ला एंट्री मिळेल. रेजिस्टन्स ब्रेक करून रिटेस्ट झाल्यास अपसाइड ला एंट्री मिळेल. बघा 4 सिनेरिओ समजले का? परत एकदा वाचन करून घ्या. ओके, कळलं? पुढचा मेन पॉइंट होता 9वा 10वा कितवा आहे तो बघा. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर झोन 3 लाईन मार्क करून अनालिसिस केल्यानंतर सपोर्ट घेताना आणि रेजिस्टन्स फेस करताना 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरूनच एंट्री घ्यायची आहे. परंतु सर रिपीट करा ना एकदा परत. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर झोन 3 लाईनचे अनालिसिस केल्यानंतर बघा असंच होतं का वाक्य? असंच होतं ना? अनालिसिस केल्यानंतर सपोर्ट घेताना किंवा रेजिस्टन्स फेस करताना त्या 4 मधली पहिले 2 आहेत. त्या 4 मधली 2 आहेत. सपोर्ट घेताना किंवा रेजिस्टन्स फेस करताना 15 मिनिट टाइम फ्रेमवरच एंट्री घ्यायची आहे. परंतु सपोर्ट ब्रेक करून रिटेस्ट होताना आणि रेजिस्टन्स ब्रेक करून रिटेस्ट होताना मात्र कन्फर्मेशन साठी सपोर्ट ब्रेक करून रिटेस्ट होताना आणि रेजिस्टन्स ब्रेक करून रिटेस्ट होताना मात्र कन्फर्मेशन साठी 15 मिनिटासहित 5 मिनिट, 3 मिनिट, 1 मिनिट या टाइम फ्रेमचा आधार घ्यायचा आहे. कन्फर्मेशन साठी 15 मिनिट. 15 मिनिटात रिटेस्टला एकच कॅन्डल असेल तर 15 मिनिट, 5 मिनिट, 3 मिनिट, 1 मिनिट या टाइम फ्रेमचा आधार घ्यायचा आहे. ओके, ओके का? ओके, यस. पुढचा पॉइंट घ्या. 1:45 ताबडतोब एंट्री मिळेलच असे नाही. 1:45 एंट्री मिळेलच असे नाही. प्राइस झोन 3 लाईन वरच अडकून राहिल्यास 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर प्राइस झोन 3 लाईन वरच अडकून राहिल्यास एंट्रीसाठी वेटिंग करायची आहे. 2:30 वाजेपर्यंत सुद्धा आपल्याला एंट्री मिळू शकते.
2:15 कॅन्डल 2:30 ला क्लोज होते. 2:30 वाजेपर्यंत सुद्धा आपल्याला एंट्री मिळू शकते. म्हणजे 1:45 ते 2:30 पर्यंत आपल्याला एंट्री कधीही मिळू शकते. एक 45 ते 2:30 पर्यंत आपल्याला एंट्री कधीही मिळू शकते. ओके, इथपर्यंत झालं असेल. आणि माहितीसाठी सांगतो, त्याच्या पुढे मिळणार नाही असा विषय नाही हा. कधी कधी 2:45-3 ला सुद्धा एंट्री मिळू शकते. नो प्रॉब्लेम. फक्त आपल्याला पुढचं एक वाक्य या रिगार्डिंग आहे, त्यामुळे 2:30 पर्यंतच हे केलं मी. 1:45 ते 2:30 पर्यंत कधीही एंट्री मिळू शकते किंवा त्यानंतर पण मिळू शकते. असं पण लिहा, त्यानंतर पण मिळू शकते. ट्रॅकिंग करायचे आहे. ओके, पुढचं वाक्य आहे, एंट्री नंतर कमीत कमी 1 तास ट्रेड मध्ये टिकून राहायचं आहे. एंट्री नंतर कमीत कमी 1 तास, या वाक्यासाठी 2:30 पर्यंतच केले मी ते. एंट्री नंतर कमीत कमी 1 तास ट्रेड मध्ये टिकून राहायचं आहे. कमीत कमी 1 तास ट्रेड मध्ये टिकून राहायचं आहे. ओके, पुढचं वाक्य आहे, लिहा, यामध्ये एंट्री करायला घाई करायची नाही. यामध्ये एंट्री करायला घाई करायची नाही. झोन 3 पासून मार्केट सपोर्ट किंवा रेजिस्टन्स घ्यायला वेळ लागू शकते. सपोर्ट किंवा रेजिस्टन्स घ्यायला वेळ लागू शकते. 15 मिनिट टाइम फ्रेम वरच कन्फर्मेशन घ्यायचं आहे. सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे तुम्हाला अगोदरच दिले मी, तरी परत देतोय. 15 मिनिट टाइम फ्रेम वरच कन्फर्मेशन घ्यायचं आहे. पुढे लिहा, कधी कधी असे होते की मार्केट झोन 3 लाईनवर बराच वेळ साइडवेज किंवा सस्टेन राहू शकते. झोन 3 लाईनवर बराच वेळ साइडवेज किंवा सस्टेन राहू शकते. म्हणून एंट्रीची घाई करायची नाही. म्हणून एंट्रीची घाई करायची नाही. म्हणून एंट्रीची घाई करायची नाही. म्हणजेच परफेक्ट झोन 3 लाईनला सपोर्ट घेतला पाहिजे किंवा रेजिस्टन्स फेस केला पाहिजे. ओके, म्हणून एंट्रीची घाई करायची नाही, म्हणजेच परफेक्ट झोन 3 लाईनला सपोर्ट घेतला पाहिजे किंवा रेजिस्टन्स फेस केला पाहिजे.
पुढचा रूल्स आहे बँक निफ्टीमध्ये ज्या ऑप्शनच्या प्रीमियमची प्राइस बँक निफ्टीमध्ये ज्या ऑप्शनच्या प्रीमियमची प्राइस 400 ते 600 आहे, 400 ते 600 आहे, तेथेच एंट्री करायची आहे, तेथेच एंट्री करायची आहे. एंट्री नंतर रिक्स वाला एसएल 40 पॉइंटचा लावायचा आहे. एंट्री नंतर रिक्स वाला एसएल 40 पॉइंटचा लावायचा आहे. त्यानंतर प्रॉफिटेबल एसएल 50 पॉइंटच्या फरकाने पुढे सरकवत, त्यानंतर प्रॉफिटेबल एसएल 50 पॉइंटच्या फरकाने पुढे सरकवत ट्रेल करत जायचं आहे. प्रॉफिटेबल एसएल 50 पॉइंटच्या फरकाने पुढे सरकवत जायचं आहे, ट्रेल करत जायचं आहे. स्वतःहून एक्झिट घ्यायची नाही, स्वतःहून एक्झिट घ्यायची नाही. ओके. स्वतःहून एक्झिट घ्यायची नाही. आता इथे एक थोडंच बोलेल मी. स्वतःहून एक्झिट घ्यायची नाही म्हणल्यावर पेन ठेवून द्या खाली. ओके. ऐका आता यात काय होतंय, आता आजपर्यंतच्या तुमच्या एंट्रीच्या प्रीमियम चॉईस मध्ये आणि आज दिलेल्या चॉईस मध्ये फरक दिसतोय का बघा. काय सांगितलेलं आहे अगोदर आपण योग्य स्ट्राईक प्राइस सिलेक्शन मध्ये काय सांगितलेलं आहे, इन द मनीचा घ्यायचा, बरोबर. हेड द मनी तर अजिबात घ्यायचा नाही, किंवा आउट द मनी तर करता बघायचं बी नाही, हे तर आधीच सांगितलेलं आहे. तर इथे एक तुम्हाला पर्टिक्युलर प्राइस मी तुम्हाला बॉन्डेड करून देतोय. रिझन आहे या प्राइस मध्ये ऑटोमॅटिकली इन द मनी येऊन जातात 400 ते 600 किंवा त्यापेक्षा जास्त घेतलं तर अतिउत्तम. मी तर आणखी माझं स्वतःचं सिक्रेट तुम्हाला सांगून देतो, काय अडचण नाही. मला जर मी तुम्हाला सांगितलं, ते माहित पण आहे तुम्हाला, पण सांगितलं तर माझं थोडंच काही कमी होणार आहे प्रॉफिट उद्यापासून, असं काही आहे का? अजिबात नाही. तर कमीत कमी डीप मनी हे तर आहेच ना, कमीत कमी डीप मनी तर ते अगदी क्लिअरच झालंय आपल्या सगळ्यांना. तर कमीत कमी आपल्याकडे कॅपिटल 10,000 रुपये ठेवायचं आहे बँक निफ्टीसाठी, आणि त्या 10,000 रुपये कॅपिटलचा एकच लॉट येईल इतकी प्राइस आपल्याला एंट्रीसाठी चॉईस करायची आहे. बघा, कॅल्क्युलेट करून बघा, 10,000 भागिले 15 रुपये. करा.
किती आले? 666. हा 600, म्हणून तर म्हटलं मी तुम्हाला 400 ते 600 या दरम्यान आहे. मग 10,000 रुपये कॅपिटलच्या अनुषंगाने आपल्याला एकच लॉट येईल अशी प्राइस आपल्याला एंट्रीसाठी घ्यायची आहे, आणि अशी प्राइस तुम्हाला लवकर प्रॉफिटेबल बनवेल, कारण तिकडे डेल्टा खूप मोठा असतो. म्हणजे त्या मोठ्या डेल्टाचं काम आपल्याला प्रॉफिट मध्ये घेऊन जाणं असतं. तो साहजिकच डीप इन द मनी असतो. आणि 40 पॉईंटचा एसएल लावायचाच आहे या ठिकाणी. इथं सुद्धा फरकानं सांगतो, 40 पेक्षा जे एसएल स्वीकारू शकतात अशांसाठी सांगतो. 50-60 पॉईंटचा लावला तर खूप छान राहील, काही अडचण नाही. कारण आपण मार्केट कडून अपेक्षा करतो एका लॉटवर 100, 150, 200 पॉईंटची किंवा 1-2 हजार, 3,000, 4,000, 5,000 रुपये प्रॉफिटची. तर 50-60 पॉईंट एसएल लावला तर किती रुपये स्वीकारणार आहात, मार्केटला देणार आहात? बरोबर 900 रुपयाच्या आसपास. इट्स ओके. तर 850-900 रुपये मार्केटला मी देणार आहे आज. या सायकोलॉजीने जर तुम्ही एंट्री केला तर तुमचा मार्केट लॉस करणार नाही. हे बाबा मला तुझे 800 नको, मीच तुला भरघोस प्रॉफिट देतो असं म्हणेल तो. असं बघणार सुद्धा नाही तुमच्याकडे मी एसएल हिट करायला येऊ का म्हणून. तर अशा ह्या हिशेबाने जर तुम्ही एसएल लावलात तर तिथून पुढे, कारण हे सगळं कन्फर्मेशन आहे तुमच्याकडं, झोन 3 ला सपोर्ट घेतलेला आहे. कारण झोन 3 हे असं स्ट्रक्चर आहे तिथं ऑलरेडी, जे मी सुरुवातीला सांगितलं की बडे प्लेयर जे आहेत त्यांची व्यूहरचना असते की मार्केटला कोणत्या दिशेला घेऊन जायचंय, ते हा पॉइंट आहे. त्या पॉइंटवर मी तुम्हाला फोकस करतोय आणि तिथून आपल्याला त्यांच्या सोबत जायचंय. आपल्या एकट्याच्या मनावर अजिबात नाही पुढची ट्रेडिंग, म्हणून इथं प्रॉफिटेबलची शक्यता जास्तीत जास्त आहे. आणि एकदा का असा सेल लावला, एकदा हिट केलं तर करू द्या, परत एंट्री घ्यायची आहे. कारण ती जी लाईन आहे ना, त्या लाईनला खूप महत्व आहे. करोडची क्वांटिटी तिथपासूनच पुढे सुरुवात होते, कोणत्या दिशेला जाईल तिथं. अनेक चार्ट दाखवेल तुम्हाला मी तशी, तिथून पुढे फोकस करू शकाल. काही दिवस एंट्री नका करू, त्याच्यात आधी फोकस करा, 8-15 दिवस, 1 महिना, त्याच्यानंतर बघा. मग बघा विश्वसनीय तर कशी असेल, कसा प्रॉफिट देईल. अशी जर रिस्क घेतला 50-60 पॉईंटची, तर तिथून पुढे मार्केट ज्या दिशेने जाईल, मग प्रॉफिटेबल 50 पॉईंट आल्यानंतर ब्रेक इव्हनला एसएल लावायचा आहे. ही झाली सिस्टीम मार्केटमध्ये ट्रेडिंग म्हणून, ट्रेडर म्हणून भूमिका निभावण्याची ही सिस्टीम झाली. की 60 पॉईंटचा रिस्क घेत आहे, त्यानंतर मार्केट 50 पॉईंट वरती जाते, तुमच्या एंट्री लेवल तेव्हा एंट्री होती, तिथला एसएल लावायचा आहे. ही झाली मार्केटमध्ये काम करण्याची मेथड. बघा पटते का? त्यानंतर हे बडे प्लेयर असेच करतात, त्यांची करोडची क्वांटिटी असते ती ह्या पद्धतीनेच जातात की त्यांना रिस्क नको असते, प्रॉफिटच पाहिजे असतो, म्हणून सुरुवातीला रिस्क घेतात. त्यानंतर ब्रेक इव्हन पॉईंट जिथे एंट्री तिथंच एसएल, नो प्रॉफिट नो लॉस, इट्स ओके. आलं तर हिट करून जाईल ना तर मोठाच प्रॉफिट देईल. मग तिथून पुढं जिथं आपण तुम्ही एसएल लावलाय एंट्रीच्या ठिकाणी, तिथे एक तुम्हाला चान्स आहे. मला ब्रोकरेज सुद्धा द्यायला स्वतःच नको म्हणून ब्रोकरेज साठी 1-2 पॉईंट तुम्ही घेऊ शकता. कळलं का माझं हे वाक्य? तिथपासून पुढे जर आणखी 50 पॉईंट मार्केट पुढे जात असेल तर मात्र प्रॉफिटेबल 50 पॉईंटचा एसएल बिलकुल लावायला हरकत नाही. ही झाली वन वे मेथड आणि स्ट्रॉंग मेथड. मोठ्या प्रॉफिट कडे जाण्याची ही लक्षणं आहे. आता मला खूप त्रास झाला ह्या गोष्टी इम्प्लिमेंट करायला, तर आता कुठं चांगल्या क्वालिटीने ते जमायले, त्याच्यावर काम करायला खूप माझं डोकं मी खर्च करावं लागले, मला ते जमतच नव्हतं. कित्येकदा असं झालेलं, तुम्हाला मागे सुद्धा बोललो होतो, कित्येकदा माझा ब्रेक इव्हन पॉईंटचा एसएल मार्केट घेऊन गेले समोर. मी तुम्हाला 50च सांगतोय, 100 पॉईंट प्लस मध्ये देत असताना सुद्धा मी एसएल लावत नाही. कधी लावत नाही म्हणजे ते उचलत नाही, माझा ब्रेक इव्हन पॉईंटचा एसएल मी उचलतच नाही. ते माझे म्हणजे बरेच दिवस त्याच्यावर मला काम करावं लागलं की ज्या वेळेस ते 100 पॉईंट प्लस मध्ये जाते आणि परत येतंय, मला हंट करतंय ब्रेक इव्हन पॉईंटचा, मी जिथं घेतलो तिथंच, माझ्या कॅपिटलला थोडाही धक्का नाही आणि मार्केट डाऊन साईडला निघून जाते. बघा माझा अर्थ कळला का? माझे ट्रेड कसे वाया गेलेत कळले का? बघा प्रॉफिट वाया गेले, म्हणजे ट्रेड नाही वाया गेले. असं बऱ्याचदा मला झालं, मला हे चटके बसले. त्यानंतर कळलं म्हणजे तिथून पुढे हे मोठे यश आले. म्हणून तर एका लॉटवर इतके पॉईंट घेण्याचं हे म्हणजे जमलंय मला, हे तुम्हाला म्हणजे पोट तिडकीने सांगायला. बघा कळतंय का?
हे असं सहन पण करायला लागतं. बऱ्याच जणांकडे ही क्षमता आहे का, सहन करेल का? 10 पॉईंट घेतलं तर पटकन बाहेर पडतो ते. 10 पॉईंट मिळले तर 20 पॉईंट तर जाऊ द्या. बरोबर आहे का नाही? पटते का पटना गेले, कुणाचं पण काय आलं नाही मला, एकदम पण दिसणार, काय पण दिसणार. कळतंय का? कळत असेल तर थोडं पटकन त्याला उचला. म्हणजे आणखी मी सांगेल दुसरं काय, खूप काय आहे इकडे सेव्ह करून ठेवलेलं बरं का. पाठीमागची माझी पिशवीची गाठ जर उघडली ना, ते गाठ उघडल्यावर लय बकळ बाहेर निघते, पण ते तुमच्याकडनं आहे, ते काढून कसं घ्यायचं अशी गोष्ट आहे. अमित सरांना चांगलं जमलं होतं, पण त्यांच्या वडिलांना थोडं आजार झाल्यामुळे मध्यंतरी मिस केले त्यांनी. इट्स ओके, असू द्या, नो प्रॉब्लेम. तर अशा पद्धतीनं हे जे आहे ना, तर हे झालं स्ट्रक्चर मोठ्या ट्रेडमध्ये जास्त वेळ टिकून राहण्याचं. मग 50-50 पॉईंटच्या फरकाने किती वेळ टिकून राहा केला तर एसएल हिट करेल, प्रॉफिटेबलचं काय अडचण नाही, आपलं काय जातं, एकच लॉट आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि दिले तर किती मोठे पॉईंट देईल, रॅली देईल. सगळा स्टडी तर आपल्याकडे आहे. या पद्धतीनं इट्स ओके. पुढचा पॉईंट घ्यायचा का आता? झाला निफ्टीमध्ये, निफ्टी 50 मध्ये ऑप्शनच्या ज्या प्रीमियमची प्राइस 150 ते 200 आहे तिथे एंट्री घ्यावी. निफ्टी 50 मध्ये ऑप्शनच्या ज्या प्रीमियमची प्राइस 150 ते 200 आहे तिथे एंट्री घ्यावी. आणि एंट्री नंतर रिक्सवाला 20 पॉइंटचा एसएल लावावा, कमीत कमी 20 पॉइंटच्या फरकाने एसएल लावावा. आणि त्यानंतर प्रॉफिटेबल एसएल 25-25 पॉइंटने ट्रेल करत पुढे जावे. प्रॉफिटेबल एसएल 25 पॉइंटने ट्रेल करत पुढे सरकवत कितीही दूर घेऊन जावे. न कळत तुम्हाला मी खूप मोठे सिक्रेट सांगून गेलोय. कुणाला कळलं का या विषयावर कुणी विचार केलाय का मी काय बोलून गेलोय आज? ओके सर एकदा रिपीट करा ना. निफ्टी 50 मध्ये 150 ते 200 ज्या ऑप्शनच्या प्रीमियमची प्राइस आहे तिथे एंट्री घ्यावी. आणि रिक्सवाला एसएल 20 पॉइंटचा ठेवावा. आणि प्रॉफिटेबल एसएल 25-25 पॉइंटने पुढे सरकवत कितीही दूर घेऊन जावे. ओके. फिन निफ्टी मध्ये ऍज इट इज असंच आहे, निफ्टी सारखंच आहे. फिन निफ्टी मध्ये सुद्धा 150 ते 200 एकच रूल आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे, मेन पॉइंट नेक्स्ट 15वा 16वा 14वा किती येते तो बघा. झोन 3 कॅन्डलची क्लोजिंग मार्क करताना, झोन 3 कॅन्डलची क्लोजिंग मार्क करताना शॅडो किंवा वीक लक्षात घेऊ नये. क्लोजिंग मार्क करायची आपल्याला. शॅडो किंवा वीक, आता इथं शॅडो आहे, इथं हाय हाय असं म्हणते, हाय अजिबात विचारात घ्यायचा नाही, त्याचा क्लोजिंग मार्क करायचे आहे. झोन 3 कॅन्डलची क्लोजिंग मार्क करताना शॅडो किंवा वीक विचारात घेऊ नये. ओके. या पद्धतीच्या या सूचना आहेत, हे रूल्स आहेत. पुढे एक आहे, एक्सपायरीच्या दिवशी लास्ट रूल आहे. एक्सपायरीच्या दिवशी नेक्स्ट एक्सपायरी मध्ये काम करावे. एक्सपायरीच्या दिवशी, रनिंग एक्सपायरीच्या दिवशी तिथे एंट्री घ्यायची नाही. नेक्स्ट एक्सपायरीच्या प्राइस वर काम करावे. ओके. अशा ह्या झोनच्या सूचना. काय सर?
नेक्स्ट एक्सपायरी मध्ये ऑप्शनची प्रीमियम किती राहते? जास्त राहते सर? जास्त राहिले तर राहू द्या, आपल्याला इंदमनीचाच घ्यायचा आहे. 4 ते 600 ऐवजी 800 घ्या. 10,000 रुपयाची किमतीचा जो येतो असू द्या, नो प्रॉब्लेम त्याचा. आपल्याला 10,000 10 लॉट नाही घ्यायची सर, किंवा 20 लॉट नाही घ्यायचे. कधी कधी 2 रुपयाचा 100 रुपये होतो, हा सुद्धा लोक विचार करतात. मी तिथं 10,000 लावले तर माझे 1 लाख झाले असते. बघा मी सही बोलतोय का झूट बोलतोय, असे विचार करतात ना. 2 रुपयाचा प्रीमियम 100 होतो आणि मी 10 लावले असते तर 1 लाख झाले असते. पण तसं नसतं, असे विचार करायचे नाहीत. या पद्धतीनं झोन 3 स्ट्रॅटर्जी आहे. एकदा तुम्ही रूल्स वाचन करून घ्या. यानंतर मी ट्रेडिंग व्ह्यूच्या प्लॅटफॉर्मवर जातो, तिथे तुम्हाला ते मार्किंग करून दाखवतो. त्यानंतर आपण बॅक टेस्टची बघू आणि त्यानंतर मग या ठिकाणी थांबू. बाकी नंतर पुढच्या दिवशी बघू. ओके. ओके. बघा स्क्रीन शेअर झालेली आहे. आपण अगोदर निफ्टीवर बघू आणि या स्ट्रॅटर्जी सोबत आपल्या बाकीचे जे सेटअप आहेत सगळे सोबत घ्यायचे. सगळे सोबत घ्यायचे आहे. त्यानंतर म्हणजे मल्टिपल कन्फर्मेशन यासाठी सोबत घ्यायचं आहे. बघा कोणती कॅन्डल? हा सर हेच. ओके. तर ही कॅन्डल क्लोजिंग या ठिकाणी येस बघा 24,198 अशी क्लोजिंग आलेली आहे. 13:30 कॅन्डल 13:45 ला क्लोज होते. क्लोजिंग झाल्यानंतर आता झाली आपली झोन 3 लाईन मार्क करणं, याला झोन 3 कॅन्डल म्हणतात. त्यानंतर आपला पुढचा सिनेरिओ या ठिकाणी सुरू होतो. ही लाईन सपोर्ट म्हणून काम करते. जे 4 पॉइंट दिलेत तुम्हाला, ते 4 पॉइंट वर आपल्याला काम करायचंय. लाईन मार्क केल्यानंतर सांगा कुठला अचीव झालाय आता 4 पॉइंट पैकी? हरकत नाही, माईक ऑन सगळेजण केलात तरी हरकत नाही. सगळं समजून सांगितले, फक्त आपण चर्चा करतो आहोत. कन्फर्मेशन घ्यायचे आपल्याला. हा रेजिस्टन्स झोन 3 लाईन रेजिस्टन्स म्हणून काम करते. या ठिकाणी रेजिस्टन्स फेस केलाय, रेजिस्टन्स म्हणून काम करते आणि इथपर्यंत टार्गेट दिलेला आहे. बघा कळलं का? ज्यावेळेस मी तुम्हाला शेवटचा ऑडिओ मेसेज दिलता की मी 1 तासभर आता मोबाईल बघणार नाही, गाणे ऐकत येत आहे असं लिहिलं होतं मी. बिलकुल सॉन्ग लावले होते, दोन्ही कानात हेडफोन लावले आणि बघितलं सुद्धा नाही मार्केटला. कारण मला इथं कन्फर्मेशन मिळलं होतं की आता रेजिस्टन्स फेस केलेला आहे आणि बिलकुल इकडे जाणार आहे.
कारण इकडूनच बेरीज होतो, मी सकाळपासूनच बेरीज होतो, त्याचा काही विषय नव्हता. स्ट्रक्चर सकाळी 8 वाजता सांगितलं होतं की आज मार्केट पूर्णपणे बेरीज आहे. मग एक कन्फर्मेशन सगळे आले. इथं सुद्धा त्याला मला दुजोरा मिळाला. इथून राईट इथपर्यंत प्रॉफिट चांगल्या क्वालिटीने मिळेल. आपल्या प्रॉफिट मध्ये वाढच होत गेली. ओके, या पद्धतीनं कळलं का? बघा मार्केट कसंही सकाळ सत्रामध्ये कसंही राहू द्या, काय आपल्याला अडचण नाही, काय देणे घेणं नाही. आपलं 1:45 क्लोजिंग मार्क करायची, एकदा सिनेरिओ लक्षात घ्यायचा आणि तिथून पुढं ओके. परत पाठीमागचा डे बघूया का आपण. हा सर, म्हटलं फक्त त्या 15 मिनिटाच्या कॅन्डलच्या क्लोजिंगलाच मार्क करायचं, अप साइडला नाही ना? हा सर, अप साइडला का नाही? जर ही कॅन्डल ग्रीन असेल तर अप साइडला येईल, क्लोजिंग मार्क करायची. रेड कॅन्डलची क्लोजिंग खालीच येते, बरोबर? ओके ओके, आलं लक्षात. ठीक. हा हा हा, आपल्याला या झोन 3 कॅन्डलची फक्त क्लोजिंग मार्क करायची, ओपनिंग नाही. मग मी ओपनिंग मग तसं लिहून दिलं असताना, तुम्हाला असं अनकन्सेप्ट ठेवलं नसताना ओपनिंग पण मार्क करा, क्लोजिंग पण मार्क करा असं म्हटलं असते. मग क्लोज वरचं ओपनिंग रेजिस्टन्स फेस करा किंवा वरचं टार्गेट घ्या असं काही बोललो असतो मी तुम्हाला. तसं काहीच नाही दिलं. बारकावे मुद्दाम दिलेत, अडचणी येऊ नये म्हणून पुढं. कारण आजच्या नंतर मी तुम्हाला नोट स्वरूपात तुमच्या सोबत आहे, कळले का? आजच्या दिवसाच्या नंतर प्रत्येक सेशन संपल्यानंतर तुमच्या सोबत मी रोज आहे, पण त्या नोट स्वरूपात आहे. ओके, म्हणून बारकावे दिलेत, काळजी घेतलेली आहे. आपण पाठीमागचा डे जाऊ आता. सेशन ब्रेक करायला गेला ते आपल्याला. सेशन ह्या ट्रेड मध्ये एक्झिट नाही झाला का? एक्झिट नाही झाला सर. तर कॅन्डल जर ग्रीन असेल तर कसं करणार मग तिथे? थांबा थांबा, एकच मिनिट सर. ओके. आता कॅन्डल जर ग्रीन असेल, ग्रीन कॅन्डल बघू ना आपण. आता ही जर कॅन्डल ग्रीन असेल तर ग्रीन कॅन्डलची क्लोजिंग कुठे येते? वरच्या साईडला, बरोबर? ओके ओके, आलं लक्षात. आलं. हा हा, वरच्या साईडला या पद्धतीनं. सर ही जर कॅन्डल हॅमर सारखी जर झाली, तयार झाली, तर कुठं मार्क करायचं? हॉरिझॉन्टल. हा ओके, हॅमर सारखी जर तयार झाली ना, तर हॅमर कॅन्डलची क्लोजिंग तुम्हाला माहिती आहे. कॅन्डल शिकलो आपण अगदी डिटेल. हा, स्टार्टिंगला नव्हतो सर मी तेव्हा. नव्हता का? हा, तर हॅमरचं क्लोजिंग जिथं असतं, जिथं ओपन असतं तिथंच क्लोजिंग असतं ना. किंवा हॅमरचं बघा, ओपनच्या थोडस खाली क्लोजिंग असते, त्या क्लोजिंगला मार्क करा. तिथं हॅमर बघूया का? इथंच आहे की हॅमर? हा हा, हे बघा हॅमर. हे हॅमर कॅन्डलची क्लोजिंग कुठे आहे? इथं आहे वरती, बरोबर का? हे बघा क्लोजिंग करेक्ट केले का सांगा. खाली असतं तर ही खालची क्लोजिंग असू शकते का? खालच्या साईडला. ही इथं क्लोजिंग का नाही, मला याचं रिझन सांगा. कारण ग्रीन कॅन्डल आहे ना सर, ते ग्रीन आहे ना ती कॅन्डल. यस यस, त्यामुळे रेड असेल तर खाली घ्यायची. यस, कळलं. ओके, डन. या पद्धतीनं मार्क करायचे आहे. आता आपल्याला पुढे घेतो मी. हे सेशन आहे बघा, सेकंड डे आपला 12 ऑगस्ट आहे. तर याचं बघा, याचं मार्क करू आपण. 13 वाजून 12, 13:30. आता ही कॅन्डल करेक्ट आहे का बघा? हेच कॅन्डलवर आहोत का आपण? 13:30. करेक्ट केले का बघा मार्क? ही कॅन्डल आहे बघा, टायमिंग बघा. ओके, आणि तिथं पासून बघा, ही इथं सपोर्ट फेस केलेला आहे झोन 3 लाईन न. सपोर्ट फेस करून इथपर्यंतच टार्गेट दिलेलं आहे. छोटस टार्गेट मिळलंय, 24,444 पर्यंत गेलाय. कुठून? 24,420 पासून. आणि त्यानंतर मग ही पुढची कॅन्डल 14 म्हणजे 2 वाजल्याची, पुन्हा ही म्हणजे 2 वाजून 15 मिनिटाची,
त्यानंतर 230 आणि परत इथं रेजिस्टन्स फेस करून डाऊन साईडला मुवमेंट दिली. इथं 2-3 वेळा सुद्धा एंट्री मिळू शकतात बरं का, कारण 1.45 पासून 3 पर्यंत 2-3 एंट्री सुद्धा सहज मिळू शकतात. एका कॅन्डलची जर असे बिग कॅन्डल बनत असेल तर रेजिस्टन्स फेस करते हे माहिती आहे आपल्याला, वरती जाण्याची शक्यता नाही हे पण माहिती आहे. त्याच्यामुळं इथं पुट बायचा ट्रेड घेऊन इतकी रॅली आपण खाऊ शकतो. किंवा हा सिनारिओ वरच्या साईडला अचीव होत असेल, इथे सपोर्ट घेत असेल किंवा हीच कॅन्डल जर वरती आणखी गेली असेल तर इथे एंट्री आपण घेऊ शकतो, काय अडचण नाही इथे एंट्री घ्यायला. सपोर्ट घेते हे लक्षात यायला आपल्या. तर ही रॅली फुकट जाऊ द्यायची नाही. 40-50 पॉईंट मिळले तरी चालतंय. त्या पुढचं जाऊन म्हणजे सिक्रेट सांगतो, रॅली असेल तर बिग पॉईंट, नसेल तर 50-60 पॉईंट पण आपल्याला कॉफी झाली. कळलं का बघा, जसं सेंटिमेंट आहे सिनेरिओ आहे त्या पद्धतीने पण आपल्याला कधी कधी जावं लागतं. बँक निफ्टीत जास्त पॉईंट मिळतील तुम्हाला निफ्टीपेक्षा. 13-30 बघा इथं काय झालं, सपोर्ट घेतला का रेजिस्टन्स, इथे काय घेतला, सपोर्ट घेत. हा सपोर्ट घेऊन वरती गेला. ओके, इथे येऊया 8 ऑगस्टला येऊया. 8 ऑगस्टला बघा अशा मार्केटमध्ये काम करायचं नाही. झोन 3 लाईन जवळच सगळ्या कॅन्डल बनत आहेत, त्यामुळं या 2-3 कॅन्डल आपल्याला टाळायचे आहेत. ऑगस्ट हे बघा या ठिकाणी. ओके, इथं बघा 7 ऑगस्टला बघा, 7 ऑगस्ट बघा, 7 ऑगस्टला रॅली मिळाली का, काय घडलंय, मग या ठिकाणी आपली ट्रेंड लाईन पडते का, ट्रेंड लाईन ब्रेक होते का. हो सर. हा या पद्धतीने पण बघायचं आहे. ऍडिशनल कन्फर्मेशन यासाठी बघू आपण आता नेक्स्ट डे बघू. ओके, 13-30 त्यानंतर ही कॅन्डल सोडून द्या. या कॅन्डलनं रेजिस्टन्स फेस केला आणि इथून बघा इकडचा मूव दिलेला आहे, पण थोडा यामध्ये साइडवेज पण आहे, कारण एक कॅन्डल ग्रीन एक रेड प्रॉफिट इथं कमी मिळला असता, कारण या कॅन्डलचा प्रॉफिट या कॅन्डलनं खाऊन टाकला असता, या कॅन्डलचा प्रॉफिट टिकलो असतं तर या कॅन्डलनं खाल्ला असता, असं झालं असतं. त्यामुळं छोटस प्रॉफिट घेऊन बाजूला झालेलं चांगलं कधी कधी असं पण आहे. आता बँक निफ्टीकडे जाऊया. बँक निफ्टीत कशा मुवमेंट आहेत ते बघूया. मी 100% बँक निफ्टीवरच याल प्लॉट करतो, निफ्टीकडे मी येत सुद्धा नाही, कारण मुवमेंट जास्त असते आणि आपले सिनेरिओ परफेक्ट असल्यामुळं आपल्याला जे बिग मुवमेंट आहे ते रॅली कॅच करता येते ना. हे बघा 13-30 निफ्टीत कशी होती आणि बँक निफ्टी मध्ये बघा इथं पासून बघा सडनली कसा मुवमेंट आलेला आहे. ओके, निफ्टीत 2 कॅन्डल ग्रीन होते, इथे एकही नाहीये. या पद्धतीनं
काय वाटतंय, किती जणांना स्ट्रॅटर्जी आवडली सांगा, किती जणांना आवडली? यामध्ये कुठलंही इंडिकेटर नाही किंवा काहीच नाही, ओनली कॅन्डलचा खेळ आहे. ते एकच लाईनचा खेळ आहे, फक्त एकच लाईन आणि प्रॉफिट देऊन जाईल. बघा ही आहे झोन 3. त्यानंतर हे 2 कॅन्डल सोडून द्या कन्फर्मेशनच्या, इथून इथपर्यंत प्रॉफिट. किती वाजता एंट्री मिळली आपल्याला? 14:15 एंट्री मिळली. इथून इथपर्यंत मिळेल 1:45 ला ही लाईन मार्क करायची आणि तिथून पुढे सिनेरिओ असे ठेवायचे नजरेसमोर की ही आपली झोन 3 लाईन आता सर्वस्व आहे. रेजिस्टन्स म्हणून काम करेल, सपोर्ट म्हणून काम करेल. सपोर्ट ब्रेक केला, रिटेस्ट झाला तर डाऊन साइडला येईल. रेजिस्टन्स ब्रेक केला, रिटेस्ट झाला तर अप साइडला निघून जाईल. या गोष्टी जर कन्फर्मेशन घेतलात ना, निव्वळ कॅन्डलचं, बाकी एकाच लाईनचं फक्त एक ओरिजेंटल लाईन, ही पण ओरिजेंटल रे जर घेतला तर अर्धीच लाईन, एक सुद्धा लाईन नाही, अर्ध्या लाईनचा सगळा मॅटर आहे. ओके, या पद्धतीनं आपल्याला सगळे मुवमेंट कॅच करायचे आहेत. ओके, बघा कसं वाटतं काय नाही सांगा. फक्त इंडेक्स कॅचिंग करण्यासाठी हा फॉर्म्युला आहे. त्याला स्टॉकवर वगैरे काही अप्लाय करत बसू नका, वेळ वाया घालू नका. अशा पद्धतीने झोन 3 आहे. तर बघा कसं वाटतंय. ओके, मी थांबण्याचा विचार करतोय. तुम्हाला काही 2 गोष्टी सांगायच्या आहेत का सांगू शकता? आपण सर्वजण ऐकू, चर्चा करू त्यानंतर, किंवा या रिगार्डिंग झोन 3 संदर्भात काही क्वेश्चन असेल तर विचारा, आपण ते चर्चा करू, त्यानंतर थांबू. मग बाकीचं पार्ट आहे, आता 2च राहिलेत. एक चार्ट रीडिंग कसा करावा तो पार्ट आता घेऊ शकतो मी, कारण तिथे नोट्स तुम्हाला फक्त लिहून द्यायचं आहे. आणि चार्ट तर आपण दररोजच बघतोय, थोडस 1-2 कन्फर्मेशन द्यायचे आहेत, त्यामुळे पण आता घेणार नाही. ओके, कारण सकाळी मला ध्वजारोहणला जायचं आहे, पहाटे 4 वाजता उठून आवरायचं आहे, त्यामुळं प्रवास पण आहे पहाटेचा, म्हणून थोडस आज एकच घ्यायचा पुन्हा मी निर्णय केला. ह्या म्हटलं तरी घेणार नाही, ते उद्या घेऊ. ओके, त्यानंतर मग ऍडव्हान्स बादशहाला 1 दिवस लागेल. हा हो ना, आणि त्यानंतर मग सॉरी जुन्या बादशहाला मग ऍडव्हान्स बादशहाची त्याला कनेक्टिंग डॉट. इट्स ओके, 2 तासिकेमध्ये आपली 50 दिवसाची तासिकाचा हा कोर्स या ठिकाणी पूर्णत्वाकडे जाईल. त्यानंतर तुम्हाला स्टडी करायचा आहे, परफेक्शन आणायचं आहे आपल्या स्टडीमध्ये. गायडन्सला मी आहेच, त्यांचा एक सेशन घेऊ, या वीकमध्येच घेऊ, येणाऱ्या पुढच्या वीकमध्ये. क्लासेस संपल्यानंतर 1-2 दिवसात अरेंज करेल. मग तिथून तुमची इनिंग सुरू होते. जे काही फ्रेंड्स आहेत त्यांना इकडे आमंत्रित करणं किंवा ह्या सगळ्या स्टडी करणं सर्वात महत्वाचं. ओके, सेशन ब्रेकची लाईन कमी करून घेईल मी. सेशन ब्रेक ब्राइटनेस तर याच्यात एक्झॅक्ट एंट्री कशी करायची ते एकदा सांगू शकाल का? हो, सांगतो की. बघा काल सुद्धा आपल्या क्रूड ऑइलच्या स्ट्रॅटर्जी मध्ये बसला होता. काल सुद्धा टार्गेट मिळालं, प्रॉफिट मिळालं. आज सुद्धा
बसलाय का बघा. डाऊन साईडच्या 19 वाजता बसलाय का बघा. 19 वाजता त्याला दुसऱ्या एका गोष्टीचं ऍडिशन कन्फर्मेशन मिळाली. बघताय का हे कोणी बघितलंय का आज ट्रॅक केलंय का 19 वाजता. क्लोजिंग लाईन पासून टोटल बँडवर आहे. टोटल बँडवर लक्षात आले काही. क्रूड ऑइल लक्षात घेतलात का. ओके. ओके या ठिकाणी बघा एक पॉइंट राहिला. बरं झालं क्वेश्चन विचारला. एक पॉइंट राहिला होता म्हणजे छोट्या टाइम फ्रेमवर जायचा पॉइंट राहिला होता. तुम्हाला लिहून दिले ते पण जायचा राहिला होता. 13:30 या ठिकाणी झोन 3 लाईन आपण मार्क केलेली आहे आणि रेजिस्टन्स फेस करताय 15 मिनिटावर. बरोबर आहे. डायरेक्टली हेच कन्फर्मेशन घेऊन आपल्याला एंट्री घ्यायची आहे. मग बाकीचं एंट्री मध्ये आता काय सांगू दुसरं. पोझिशन सायझिंग मनी मॅनेजमेंट हे तर माहिती आहे. हे तर तोंडपाठ झालंय आता. असं नाही की आता आता इथं तुम्ही काय म्हटलं 1 मिनिट 3 मिनिटं 15 मिनिटं ते त्यासाठी म्हटलेलं विचारावं. ओके ओके. आता हे जे आहे ना इथं रेजिस्टन्स फेस करतंय तर बाकीच्या टाइम फ्रेमवर जायची गरज नाही. आता जर रेजिस्टन्स ब्रेक करून जर रिटेस्ट होणार असेल तर टाइम फ्रेम बदलायची. कळलं होतं का. टाइम फ्रेम चेंज करायची. हा रेजिस्टन्स ब्रेक करून हे बघा इथं 13:30 13:35 13:45 इथून बघा 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर डायरेक्टली परत आपल्या इथल्या दुसऱ्या स्ट्रॅटजी मध्ये येतोय. बोलिंजर बँड लोअर बँडवरच आहे. हे एक कन्फर्मेशन आहे. परत छोट्या टाइम फ्रेमवर जा. इथून पण बघा. हे अशा पद्धतीने याला बघायचं आहे. थोडं छोटं करतो मी. बघा ही लाईन आपली इथे होती 13:30 कुठे झाले 13:45 पासून टोटली. हे बघा इथे रिटेस्ट सुद्धा आलेले आहे छोट्या टाइम फ्रेमवर. हा पॉइंट खूप पॉवरफुल आहे. रिटेस्ट इथं आलेला आहे. या रिटेस्ट पॉइंट वरून इथे सडनली मुवमेंट दिली. त्यानंतर परत डाऊन साइड टोटली आला आणि तुम्ही जे स्ट्राईक प्राइस चॉईस केली त्या स्ट्राईक प्राइस मध्ये अशी कॅपॅसिटी आहे. हे छोटे छोटे मुवमेंट आहेत. काहीच बिलकुल यांचा प्रभाव पडणार नाही तुमच्या त्याच्यावर. लईत लई 10-20 पॉईंटचा प्रभाव पडेल. त्याच्यापेक्षा जास्त निगेटिव्ह इफेक्ट होणार नाही तुमच्या त्या प्राइसवर. तुम्ही जर घेताय 600ची 700ची आणि ते जर इथं 150ची घेताय. इथं 150 घेताय 150 घेताय 200 घेताय तर ह्या 200चे 300 इथं होईल आणि इतक्याच या ग्रीन कॅन्डल त्या 300ला 250 वर आणतील. का आणतील सांगा. प्रीमियम डीके. हा प्रीमियम डीके होईल. इथे डेल्टा कमी असेल त्याच्यामुळं प्रीमियम डीके होईल आणि फास्ट डेल्टा कमी असल्याने तुमची प्राइस उतरून जाईल. हा फरक असतो या ठिकाणी. ओके. तर छोट्या टाइम फ्रेमवर यासाठी कन्फर्मेशन घ्यायचं आहे. ट्रेड मध्ये टिकून राहायचं आहे. एक्झिट 3:30 अगोदर घ्यायचे. काय सर. एक्झिट 3:30च्या अगोदर घ्यायचे. हो सर. एक्झिट घ्यायची काही प्रॉब्लेम नाही. प्रॉफिट बुक करून सोडून द्यायचा. आणि इन केस आपला जो बीटीएसटी सेटअप आहे आपला हा ट्रेड त्याच्यामध्ये बसला तर मग कंटिन्यू करता येईल. हा जर बसला तर कंटिन्यू करायचा. बीटीएसटी सेटअपचा जे फॉर्मेशन म्हणजे जे डायरेक्शन आहे जे फॉर्मेशन मी तुम्हाला दिलंय ते जर होत असेल ना तर ठेवून घ्यायचं. काही अडचण नाही. मग तिथं ठेवल्यानंतर परत दुसऱ्या दिवशी परत ऍडिशन घ्या की. दुसऱ्या दिवशी जर गॅप अप ओपन झालंय आणि त्या गॅप अप मध्ये जर ओपन लो सेम आहे तर अजून ठेवा. एकाच एक संगतीनुसार जितके काही कन्फर्मेशन सोबत घेऊन पुढे जाता येईल तितके जा. आता इथं बघा इथे टेक्निकल अनालिसिस होतं. पॉवरफुल होतं. इथे ट्रेंड लाईन ब्रेक झालेली आहे बघा. या ट्रेंड लाईन ब्रेक होऊन इथे ट्रिपल टॉप सुद्धा आहे.
अंधेरे में अगर वो दिखा नहीं दिया पटरी 1 2 3 टॉप ट्रेंड लाईन ब्रेक आणि इतकं हे टार्गेट तो चढ़ती ट्रेन में तो चढ़ रहा हूँ ऐसा हो सकता है, इसको कहते हैं टेक्निकल एनालिसिस या पद्धतीनं आहे. हा चला ओके, माझ्याकडे शेअरिंग ओके झालेलं आहे. या ठिकाणी आपण थांबूया. चला गुड नाईट सर. गुड नाईट सर. ओके तो उसमें अगर ये नहीं दिखाते ना कंडक्टर साहब, जो आपके इलेक्ट्रिकल के स्टाफ होते हैं, क्रू है, ऑपरेटिंग के गार्ड है, स्टेशन मास्टर है, वो जो है लार्ज चेन पुलिस का किलोमीटर सेक्शन में नोट करते हैं, लोगों नंबर नोट करेंगे, सिग्नल सेक्शन, वो सब ताकि उनको सपोर्ट पीछे का जो गार्ड रेलवे पीछे जो गार्ड है वो बोल इतना आवाज लग रहा है आउट ऑफ प्लेट उसके बाजू में से हम लोग मैं उसको हाथ कर रहा हूँ. अरे आपको उतनी दूर जाना ही नहीं चाहिए. लगभग 30 मिनट खड़ी रही नहीं, इसीलिए गाड़ी इतना टाइम वाला भी और इधर जाएगा ऐसा पता नहीं. इधर टाइम स्किप टाइमिंग बोल रहा है, आपको नहीं बता सकते. वहाँ पावर रिवर वो नहीं बता सकता इसमें, खाली वर्किंग कैंटीन में रहता है. रेलवे सप्लाई पब्लिक कैंटीन में नहीं रहता, खाली अलाउड टाइम पे. अब इसका गुंजकल में भी पावर रिवर नहीं होता, इधर भी नहीं, अब डायरेक्ट इधर भी नहीं. आप लोग गुंजकल तक चलेंगे, धर्मावरम साउथ सेंट्रल रेलवे, ये भी साउथ सेंट्रल गुंजकल डिवीजन. उधर आपका काटपाड़ी सेलम डिवीजन, चेन्नई डिवीजन, काटपाड़ी चेन्नई डिवीजन, से बाद सेलम डिवीजन. कुडूर के बाद विजयवाड़ा, कुडूर के बाद विजयवाड़ा. नहीं वो अलग वेणुगुट्टा विजयवाड़ा. इधर साउथ वेस्ट का भी आता है, धर्मावरम बल्लारी से. धर्मावरम लाना स्टॉप साउथ सेंट्रल. हाँ आफ्टर धर्मावरम स्टेशन ओनली 100 meters बेंगलुरु डिवीजन. सर इंडियन रेलवे